पत्नी आणि मुलाला बॅटनं मारलं, गळा घुटला. पुण्यात मंत्र्याच्या ओएसडीनं जे केलं ते धक्कादायक आणि संतापजनक होतं. सत्तेच्या जवळ असलेल्या एका व्यक्तीनं आपल्या पदाचा गैरवापर करत पत्नी आणि चिमुकल्याला इतकी क्रूर मारहाण केली आणि या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. मी मंत्र्याचा ओएसडी आहे, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही असं म्हणत त्यांनी जो माज दाखवलाय तो पाहिल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की हे सत्तेचं वरदान आहे की गुन्हेगारीला प्रोत्साहन आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात सविस्तर. खरं तर पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरातून ही मन सुन्न करणारी घटना समोर येते. इथे राहणारे विजय कारंडे जे राज्याचे मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणजेच ओएसडी म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप झाले आहेत. घडलं असं की 30 एप्रिलच्या रात्री विजय कारंडे हे घरी आले. त्यांची पत्नी रुपाली कारंडे यांनी त्यांना मोबाईल मधल्या काही चॅटिंग बद्दल विचारणा केली. त्यांना मोबाईलचा पासवर्ड सुद्धा मागितला आणि या क्षुल्लक कारणावरून विजय कारंडे संतापले. त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी रुपालीला फोडून काढेन अशी धमकी देत थेट लाकडी बॅटनं मारहाण करायला सुरुवात केली. ही मारहाण इतकी भीषण होती की विजयनं रुपालीच्या पाठीवर आणि मांडीवर इतक्या जोरदारपणे मारहाण केली की वळ उठलेत. एवढ्यावरच न थांबता त्यानं मी मंत्र्याचा ओएसडी आहे, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही, जर तू मोबाईलचा पासवर्ड मागितलास तर तुला जीवे मारेन अशी थेट धमकी सुद्धा दिली. आणि त्यानंतर त्यानं रुपालीचा गळा दाबून आणि नाक दाबून तिचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला. या भयानक प्रसंगात आपल्या आईला वाचवण्यासाठी त्यांचा लहान मुलगा हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये आला. पण या क्रूर विजयनं त्याला सुद्धा सोडलं नाही. त्यानं लहानग्या कृष्णाला सुद्धा बॅटनं मारहाण करून जखमी केलं. आई आणि मुलगा दोघेही रक्तबंबाळ झालेले. या जीवघेण्या हल्ल्यातून रुपालीनं मोठ्या हिमतीनं स्वतःची आणि मुलाची सुटका केली. ती जीवाच्या आकांतानं मुलाला घरातून घेऊन पळाली. एसटीनं प्रवास करत तिनं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आपल्या नातेवाईकांचं घर गाठलं. तिथं त्यांच्यावर तात्काळ रुग्णालयात उपचार करण्यात आले. या सगळ्या प्रकारानंतर रुपालीनं धैर्य दाखवत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सुरुवातीला तोफखाना पोलीस ठाण्यात 0 FIR दाखल करण्यात आला होता, जो नंतर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून विजय कारंडेच्या विरोधात खून करण्याचा प्रयत्न, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. विजय कारंडे हा नांदेडमधील सामाजिक न्याय विभागात कार्यरत असून सध्या प्रतिनियुक्तीवर मंत्री अतुल सावे यांच्याकडे ओएसडी म्हणून कार्यरत होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून विजय कारंडे सध्या फरार आहे. पुणे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी अहिल्यानगर आणि मंत्रालयात सुद्धा पथकं पाठवली आहेत, पण तो अजूनही पोलिसांच्या हाती सापडलेला नाही, लागलेला नाही. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. ज्या अधिकाऱ्यांवर जनतेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे, त्यांची जेव्हा स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून हत्येचा प्रयत्न करण्यापर्यंत आणि निष्पाप मुलाला बॅटनं मारहाण करण्यापर्यंत मजल जाते, तेव्हा महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या गप्पा मारणं हा निव्वळ ढोंगीपणा आहे असं सपकाळ यांनी म्हटलंय. या प्रकरणानंतर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत, विजय कारंडे याच्या विरोधात त्याच्या पत्नीनं दाखल केलेली तक्रार ही अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. या घटनेची तीव्र चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमच्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आपलं हे महायुती सरकार हे महिला संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी आग्रही असतं. या प्रकरणात सुद्धा दोषीला कठोरतम शिक्षा मिळावी यासाठी वेगवान कार्यवाही होईल. महिलांवरील अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या हीन प्रवृत्तींचा आम्ही निषेध कायमच करतो आणि अशा कोणत्याही अधिकाऱ्यांना कोणतीही जबाबदारी किंवा स्थान असणार नाही याविषयी आश्वस्त करतो. खरं तर सत्तेच्या माजातून आलेली ही क्रूरता, कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणतीये. या घटनेनं समाजात संतापाची लाट उसळली आहे. आता पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर येतं आणि हा विजय कारंडे नेमका पोलिसांच्या हाती कधी लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण या विजय कारंडेच्या या क्रूर वागणुकीविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.